No, 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 no. मी चालले भाषणाला. नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर किचनची क्लिनिंग वगैरे झाली होती आणि त्यानंतरचा जो पण पसारा होता तो मी तसाच ठेवलेला होता. तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेलाच आहे. तर त्यानंतर जे मी काम केले म्हणजे त्याच दुसऱ्या दिवशी केलेलं, तर इथे जे पण डबे वगैरे होते ते मी आवरून ठेवलेले होते त्याच व्हिडिओमध्ये, तर ते तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे. तर इथे मी करत होते, आता जे वरचं रॅक आहे त्याला थोडंसं वेगळा लुक द्यायचा होता. तर म्हटलं काय करायचं नेमकं, तर मग माझ्याकडं जे आपण गिफ्ट वगैरे रॅप करतो किंवा गिफ्ट पॅक करायचा जो कागद असतो तो पडलेला होता माझ्याकडे. तर तोच मी ते थोडंफार सेलो टेपने असं चिटकून देत आहे. तर मला एकटीला काही ते नीट चिटकवता येत नव्हतं. तर एक तर तो पेपर हलायचा नाही तर सेलो टेप इकडून तिकडं पडायचा. तर प्रगतीला मी घेतलेला हाताखाली, पण तिला स्टडी होता तर ती थोडा वेळ थांबली आणि निघून गेली. नंतर मी याला बोलवलं क्रिशला. तर हा तर काय म्हणजे त्याला म्हणजे काम सांगितलं की लगेच हे होतं, नको नको करतो लगेच. पण आला तो थोडा वेळ त्याने दिला, पण त्याला काही येईना तर सेलोटेप वगैरे व्यवस्थित कापता. तर नंतर मग हा फक्त एक असा सेलोटेप कापून दिलेला, एक असं आणि लगेच निघून गेलेला. आणि त्याला पुन्हा म्हटलं अरे एक थोडी लागतं आहे, मला भरपूर असं लागतं आहे. तर पुन्हा आलेला मग, आणि नंतर मग तो पण गेलेला. नंतर मग मिस्टरांची हेल्प घेतलेली, तर त्यांनी मग थोडंसं मला हेल्प केलेली चिटकवण्यासाठी, कारण की एकटीला ते जमतच नव्हतं. त्यामुळे मग कोणाची ना कोणाची हेल्प घ्यावीच लागली. तर हा थोड्या वेळ मला हेल्प केली आणि 2-3 मिनटं त्याला काही जमत नव्हतं. तर मिस्टर आले, मिस्टरांनीच मग सेलोटेप वगैरे कट करून दिलेला आणि मग मी फक्त त्या कागदाला असं चिटकवत होते. नंतर मग सर्व काही चिटकून झाल्याच्या नंतर जे डबे होते सामानाचे, जे मोठे मोठे डबे होते, तर ते मग मी वरती ठेवलेले. जे म्हणजे रोजचे रोज लागत नव्हते असे डबे मी वर ठेवलेले, आणि जे रोजच्या रोज लागणार होते ते खालीच ठेवले छोटे छोटे. म्हणजे याच्यामध्ये जे मला रेग्युलर सामान नव्हतं लागत, तर म्हटलं वरच ठेवून देऊया, जेव्हा लागेल तेव्हा मग चेअर घेऊन असं काढता येईल. कारण की खाली खूप जागा थोडीशी आहे आणि मग खूपच असं पसारा पसारा दिसतो. मग वरती ठेवून वेगळं काहीतरी थोडीशी जागा मोठी होईल आणि खाली जे बाकीचं काही असेल तर ते ठेवता येईल असं वाटलं. तर मग मी हे डबे असे वरती ठेवले. तर डबे खोलून बघत होते मी 1-2, कारण की काय ठेवलं आहे नेमकं, ठेवत तर आहे स्टीलच्या डब्यामध्ये ना दिसत नाही, तसं प्लॅस्टिकचे जे डबे असतात त्याच्यातून ट्रान्सपरंटवाले असतात तर ते दिसतं काय ठेवलं नेमकं. स्टीलच्या डब्यामध्ये हा प्रॉब्लेम असतो, दिसतच नाही. तर तुम्ही काय करू शकता, कागदावरती त्या सामानाचं नाव लिहून असं त्याला चिटकून देऊ शकता. पण मी नाही करत, 2-4 डबे आहेत आणि काही ते चिटकवायचं. आणि एका डब्यामध्ये एक वस्तू पण नसते, 2-3 किंवा 3-4 वस्तू अशा ठेवलेल्या असतात मी, त्यामुळे म्हटलं नकोच असं चिटकवायला. तर 3-4 डबे आहेत, तर उचकून बघू शकता. पण तुमच्याकडे भरपूर असे डबे असतील तर तुम्ही नक्की असे नाव लिहून आणि सेपरेट असे चिटकवू शकता डब्यांवरती. त्याने काय होतं, सापडायला म्हणजे योग्य पडतं, इकडं तिकडं उचकावं लागत नाही आपल्याला. तर मी वरती अशा पद्धतीने लावलेलं, आणि जो साईडला बॉक्स होता त्याच्यामध्ये मी किराणा सामान ठेवलेलं, जे पण एक्स्ट्रा होतं थोडंफार डिटर्जंट पावडर म्हणा असं ते ठेवलेलं. कारण की आपण जेव्हा हे सर्व काही खायचं आणि साबणी डिटर्जंट पावडर ते एकत्र ठेवतो ना, तर त्या डिटर्जंट पावडरचा वास, म्हणजे ते ओपन नसतं ते पॅकेट, पण तरी पण त्यांचा वास ना त्या खायच्या गोष्टींना असं लागतो. तो पुन्हा अगरबत्तीचं पॅकेट तुम्ही खायच्या वस्तूंमध्ये जर असं ठेवून दिलेलं तर इतका स्ट्रॉंग स्मेल असतो, त्याच्यामुळे तो इतर खायच्या गोष्टींना सुद्धा लागतो तो. तर हा माझा पर्सनली अनुभव आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. त्यामुळे मी वेगळं ठेवते त्या अशा गोष्टी खायच्या वेगळ्या, भले मग त्या मला पिशवीत का भरून ठेवायची वेळ
आलेली असे ना तर मी वेगळंच ठेवते, ते डबे नसले तर वेगळं बाजूला करून ठेवते लगेच. तर तुम्ही पण असं खायच्या वस्तू आणि डिटर्जंट पावडर, साबणी, अगरबत्तीचा पुडा ते वेगळं करत जायचं सामान आल्याच्या नंतर, तसंच एकत्र ठेवत जाऊ नका. तर वरची झालेली रॅक कंप्लीट. आता खालच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सेट करते. मग सेट काय मी ठेवलेलेच आहे, फक्त थोडंसं पुसून घेणार आणि व्यवस्थित लावणार ते सामान. तर तिथं थोडंफार पडलेला कचरा. तर खालचे जे डबे आहेत जे बोर्नव्हिटाचे वगैरे, आपण बोर्नव्हिटा आणतो मुलांसाठी किंवा ते हे जुने आहेत भरपूर. आता मी काही जास्त बोर्नव्हिटा वगैरे जास्त वापरत नाही. एक डबा आणला तर तो पण संपत नाही. मुलं दूध आता म्हणजे पितच नाही, बळच द्यावं लागतं त्यांना. आणि कधी बोर्नव्हिटाचं दूध मागत पण नाही, असं त्यांना म्हणजे आवडतच नाही असं झालं आहे. आधी खूप प्यायचे पण आता पितच नाही. तर ते आधीचे डबे आहेत पण ते मी फेकून नाही देत, काही ना काही सामान भरण्यासाठी यूज करते. तर असंच मग तेच डबे असतात माझ्याकडे. तर हा आलेला पाणी नेण्यासाठी. तर मागच्या व्हिडिओमध्ये किचन क्लिनिंग झालेली, डबे घासून वगैरे सर्व झालेलं, पण ही मांडणी राहिलेली होती. तर ही घासलेलीच आहे, मी फक्त पुसून वगैरे घेणार. तर या मांडणीतले सर्व काही भांडी जे होते ते मी काढून घेतले, तर खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेत. आणि हे काही थोडेफार असे एक्स्ट्रा सामान असतं ते वर मी असं ठेवत असते काही ना काही. आता ही बघा कधीची चिमणी आहे, तर त्या आधी रॉकेल यायचं बघा, रॉकेल टाकलं की ते मग वात जळायची, त्याच्यातली लाईट वगैरे गेल्यावर त्याच्या कामं यायच्या. तर ही कधीची आहे, माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेसच्या टायमाला ते सर्व काही द्यावं लागतं मान वगैरे असल्यावरती. तर त्यामध्ये भेटलेली ती, तर तीच मी घेऊन आलेले. एका आधीच्या काळातली, म्हणजे आपण लहान वगैरे असायचं तेव्हा आपण जाळायचं त्या चिमण्या वगैरे, तर लाईट वगैरे जायची तेव्हा. आता कसल्या त्या चिमण्यानं ते काय गावाकडं असेल तर काही सांगता येत नाही, पण आता बघायलाच भेटत नाही ते. तर रॉकेल टाकल्यावरती ती जळायची मस्त लाईट वगैरे गेल्याच्या नंतर. तर मांडणी पुसून घेते व्यवस्थित अशी, ती आधीच मी क्लीन केलेली होती. तर आता घासणार नाही, कारण की दरवेळेस काय घासायचं, तर व्यवस्थित अशी क्लीनच होती. फक्त एक हात मारायची गरज होती त्याला कापडानेच. तर कापडाने पुसून घेतलेली मी, कारण की इथं ना खूप असं खारं पाणी, फक्त डाग पडतात त्याला, जास्त काही होत नाही, डाग पडतात. खालच्या कप्प्यात तर जिथं मी पुसू राहिले तिथं तर खूप असं डाग पडलेले राहतात, कारण की तिथंच जास्त ग्लास वगैरे धुवून झाल्याच्यानंतर ठेवलं जातं. पण मी शक्यतो टाळते तिथं ठेवायचं, पण कधी कधी जातच तिथं वल्ल भांडं, तर त्याने खूप डाग असे पडतात. तर इथं मी बाकीचं सामान ठेवत होते. मिस्टर जात होते मार्केटमध्ये. हा ना, टाइम असला तर भेटला तर आम्ही काय क्रिश येऊ राहिला ना. ते बंद कर, चल अशीच चल, भाज्यात आणाय सर, चल बंद चल. हे पसारा राहून दे, आलो कर. आल्यावर मी चालले भजनेला. आता मी चालले अचानक अशी भाजी आणायला, आणि जे पण थोडंसं सामान आहे ते मी नंतर लावीन. मिस्टर काही एकटे जाईना, त्यांचं काम होतं, गाडीचं काम आहे, तर ते करते आणि मी भाजी घेईन. पिशव्यात येत आहे, काही पसारा इकडं पडलेला आहे, कपड्यांच्या गाड्या पण घालायच्यात, भरपूर काही काम आहेत अजून. मशीन दिलंय लावून, आता पाणी येईन 4 वाजता, मग तोपर्यंत मग टाकीतलं उडून घेते मी पाणी आणि टाकते. हे बघा, हे प्रगतीनं बनवलं आहे सगळं 2.
मार्केटमधून थोड्याफार भाज्या घेऊन आलेलो आणि थोडेफार फळं असं घेऊन आलेलो. थोडाफार किराणा आणायचा होता, म्हणजे 2-3 एक्स्ट्रा गोष्टी घेऊन आलेलो किराण्यामध्ये. तसं घ्यायला एक जातो आणि 1-2 एक्स्ट्रा घेऊन येतो, असं होत असतं दुकानामध्ये गेल्याच्या नंतर. तसं माझ्याबरोबर पण होत असतं. मी फक्त गेलेले, मला मॅगी घ्यायचा होता, तर मॅगीबरोबर मनुके आणले, पुन्हा आईस्क्रीम 1-2 फ्लेवरच्या घेऊन आलेले. तर अशा वस्तू आलेल्या एक्स्ट्रा. तर इथे बघू शकता असा लुक झालेला किचनचा. आणि आल्याच्या नंतर जे घासणार होते थोडीशी भांडी, तर ते आईनंच क्लीन करून ठेवलेले. तर आल्याच्या नंतर मी चहा ठेवला आमच्या दोघांसाठी आणि नंतर मग जे पण सामान होतं ते मी लावून दिलेलं. तर अशा पद्धतीनं आता किचन दिसतंय. तर हा मी थोडीशी क्लिप जी होती ती मी रात्री शूट केलेली आणि अशा पद्धतीने मांडणीमध्ये पण लावून दिलेलं. तर अशी साधी सोपी अशी मांडणी केलेली आहे मी किचनची. आणि आजचा जो ब्लॉग होता किंवा व्हिडिओ होता तो इथपर्यंतच होता आणि अशा पद्धतीचा होता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.